नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील। याच्यामध्ये डिसेंबर 2025चा आणि जानेवारी 2026चा असे दोन्ही हप्ते एकत्र मिळून 14 जानेवारी 2026च्या पूर्वी म्हणजे मकर संक्रांतीच्या पूर्वी 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दिले जाणार असं घोषित केलेलं होतं। परंतु सद्यस्थितीला जर पाहिलं तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲडव्होकेट संदेश कोंडविलकर यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावर टाकू नयेत। नेमकं काय प्रकरण आहे सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचं आपण जे काही पत्र पाठवलेलं आहे ते तुम्हाला आता स्क्रीनवर आपण पाहणार आहोत। पाहू शकताय की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्यामार्फत 10 जानेवारी 2025 रोजी जाओ क्रमांक 27/2025 प्रति माननीय आयुक्त राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र। विषय काय आहे तर महानगरपालिका निवडणूक संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम वितरित करण्याबाबत महोदय व महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना नोव्हेंबर 2025ची रक्कम डिसेंबर 2025च्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 31 डिसेंबरला लाभार्थ्याच्या खात्यात जमा केलेली आहे। राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी डिसेंबर 2025 व जानेवारी 2026 या 2 महिन्यांचे 3000 एकत्रित देण्याचा घाट सरकारने घातला आहे। ही बाब 1 कोटीहून अधिक महिला मतदारांना प्रभावित करेल व निवडणुकीच्या दिवशी मतदान सत्तारूढ पक्षाच्या उमेदवारांना करण्यास प्रवृत्त करणार आहे। एक प्रकारची सामूहिक सरकारी लाच आहे। आदर्श आचारसंहितेचा भंग या सरकारी कृतीने होत आहे। लाडकी बहीण योजनेला आमचा विरोध नाही, परंतु डिसेंबर 2025 व जानेवारी 2026चे लाडकी बहिणीचे पैसे निवडणूक संपल्यानंतरच द्यावेत असे निर्देश आयोगाने शासनास द्यावेत अशी विनंती केलेली आहे। आपला विश्वासू ॲडव्होकेट संदेश कोंडविलकर, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी। तर अशा पद्धतीने त्यांनी जे काही पत्र पाठवलेलं आहे संपूर्ण आपण पाहिलेलं आहे। तर अशा पद्धतीने आता नेमका प्रश्न असा पडतो की मग हे पैसे संक्रांतीपूर्वी येणार का नाही येणार, यावरती निवडणूक आयोग काय उत्तर देतं त्याच्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आता सोमवारी अपडेट येण्यासंदर्भातील महत्त्वाच्या गोष्टी आहेत। कारण की 10 तारखेला म्हणजे जे काही काल शनिवारी दिलेलं आहे, आज रविवार सुट्टी आहे। कारण की ह्याचं आता महत्त्वाचं निर्णय उत्तर वगैरे असेल तर सोमवारच्या नंतर काय अपडेट येईल, त्यानंतर मग हे पैसे नेमके येणार का नाही येणार त्या संदर्भातील अपडेट आल्याच्या नंतर आपण वेळोवेळी आपल्या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करणारच आहोत। अशा पद्धतीचं हे छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।